जंतर मंतरवर सीजेपीचं जे प्रोटेस्ट झालं त्या प्रोटेस्टमध्ये पोलिसांकडून जो विद्यार्थ्यांवर अत्याचार झाला, मुलींवर अत्याचार झाला, त्यांचे कपडे फाडण्यात आले, लाठीचार्ज करण्यात आला, पॅलेट गन चालवण्यात आली, तर कुठे ना कुठे पोलिसांनी स्वतःच्या मनाने केलं नसेल, त्यांना कोणीतरी ते करायचे आदेश दिले असणार. बऱ्याच दिवसापासून लोक विचार करत होते की संसदेत हा प्रश्न कधी उठणार आणि अखेरीस संसदेत या प्रश्नावर चर्चा झाली. तर बघूया काय चर्चा झाली. मित्रांनो, विचार करा, देशाची संसद चालली आहे, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी माईक हातात घेतात आणि असा थेट आरोप करतात ज्याने संपूर्ण देश आदरतो. राहुल गांधी थेट गृहमंत्र्यांचं नाव घेतात आणि म्हणतात आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गन आणि गोळीबार करण्याचे आदेश थेट अमित शहा यांनीच दिले होते. हे शब्द उच्चारताच संसदेत जणू भूकंप होतो. एका बाजूला सत्ताधाऱ्यांचा प्रचंड संताप, संसदीय कामकाज मंत्र्यांचा आक्रमक पवित्रा, राहुल गांधींनी माफी मागावी किंवा पुरावे द्यावेत अशी आरडाओरड, तर दुसरीकडे राहुल गांधी चेहऱ्यावर एक शांत आत्मविश्वास ठेवून उभे राहतात आणि म्हणतात तुम्ही कितीही ओरडलात तरी मी विद्यार्थ्यांचा आवाज दाबू देणार नाही. विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त या 3 शब्दांवरून सुरू झालेला वाद थेट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत कसा पोहोचला? किरेन रिजिजू राहुल गांधींवर का भडकले? अखिलेश यादव यांनी कशी राहुल गांधींची बाजू सावरून धरली? आणि 25 ते 30 लाख रुपयांच्या पेपर फुटी मागचं खरं सत्य काय आहे? आजच्या या महा व्हिडिओमध्ये आपण संसदेतील त्या ऐतिहासिक आणि वादळी दिवसाची संपूर्ण पडद्यामागची कथा जाणून घेणार आहोत. ही कथा केवळ राजकारणाची नाही, तर या देशातील करोडो तरुणांच्या भविष्याची आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सत्य हे तुम्ही विचार करतात त्यापेक्षा खूप वेगळं आणि धक्कादायक आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. गोष्ट आहे संसदेच्या अधिवेशनाची. देशात लाखो करोडो तरुण रात्रंदिवस 8 ते 10 तास अभ्यास करतात. कोणाचे वडील शेतात राबतात, कोणाची आई लोकांच्या घरी काम करते, तर कोणी कर्ज काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतं. पण जेव्हा परीक्षेचा दिवस येतो तेव्हा काय होतं? 25 ते 30 लाख रुपयांना प्रश्नपत्रिका आधीच विकल्या जातात. हा केवळ एक पेपर लीक नाहीये, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या कष्टांचा लिलाव आहे. आणि याच पेपर फुटी विरोधात लोकसभेत अँटी पेपर लीक बिलवर चर्चा सुरू होती. सगळे नेते आपापली औपचारिक भाषणं देत होते, पण मग व्यासपीठावर येतात देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी. राहुल गांधी जेव्हा बोलायला उभे राहतात तेव्हा संपूर्ण सभागृहात एक वेगळीच शांतता पसरते, कारण सगळ्यांना माहिती असतं की आज राहुल गांधी शांत बसणार नाहीत. ते विद्यार्थ्यांचा आवाज बनून थेट सरकारला कटघऱ्यात उभं करणार आहेत. राहुल गांधींनी आपल्या भाषणाची सुरुवात अशी केली ज्याची कल्पना कदाचित तिथे बसलेल्या एकाही मंत्र्याने केली नसेल. राहुल गांधींनी भाषणाच्या पहिल्या काही मिनिटातच एक अत्यंत विचार करायला लावणारा युक्तिवाद मांडला. त्यांनी सांगितलं की आज समाजात आणि शिक्षण व्यवस्थेत 3 पद्धतीचे लोक किंवा 3 वर्गवारी पाहायला मिळते. पहिलं विद्यार्थी, दुसरे इडियट आणि तिसरे अंधभक्त म्हणजे ब्लाइंड फॉलोअर्स. हे ऐकताच सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू झाला. सत्ताधारी खासदार आपल्या जागांवरून उठले आणि आरडाओरडा करू लागले. हे असंसदीय आहे, राहुल गांधी माफी मागा, अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या. पण राहुल गांधी डगमगले नाहीत. त्यांनी अत्यंत शांतपणे या 3 शब्दांमागचं सखोल तत्वज्ञान समजावून सांगायला सुरुवात केली. त्यांनी एका तरुण विद्यार्थिनी सोबत झालेल्या संभाषणाचा दाखला दिला. राहुल गांधी म्हणाले, मी एका मुलीला विचारलं, तू विद्यार्थिनी आहेस याचा अर्थ काय? त्या मुलीने दिलेलं उत्तर ऐकून सभागृह सुन्न झालं. ती म्हणाली होती, ज्याचा मेंदू नेहमी खुला असतो, ज्याला हे माहित असतं की आपल्याला अजून खूप काही शिकायचंय, जो सत्याच्या शोधात असतो तोच खरा विद्यार्थी. त्यानंतर राहुल गांधींनी महात्मा गांधींचे विचार सांगत म्हटलं, गांधीजी म्हणायचे की आपल्या घराचे दरवाजे आणि खिडक्या सर्व प्रकारच्या हवेसाठी खुले ठेवले पाहिजेत. सत्याच्या मागे धावणाराच खरा विद्यार्थी असतो. मग राहुल गांधींनी प्रश्न विचारला, मग इडियट आणि अंधभक्त कोण? राहुल गांधींच्या मते इडियट आणि अंधभक्त ते असतात जे स्वतःच्या प्रतिमेची चिंता करतात, जे सत्याला स्वीकारायला घाबरतात, जे एका व्यक्तीला किंवा देवतुल्य नेत्याला आंधळेपणाने फॉलो करतात आणि ज्यांचा मेंदू नवीन विचारांसाठी पूर्णपणे बंद झालेला असतो. हा थेट टोला कोणावर होता? हा टोला होता त्या विचारसरणीवर आणि त्या व्यवस्थेवर जी आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे पाहायला तयार नाही. पण खरा ड्रामा तर इथेच सुरू होतो. आता विचार करा, संसदेत काय वातावरण असेल? संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग स्वतः उभे राहिले. त्यांनी आरोप केला की राहुल गांधी असंसदीय भाषेचा वापर करत आहेत आणि हे शब्द कामकाजातून काढून टाकण्यात यावेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही निर्देश दिले
की असंसदीय शब्द खपवून घेतले जाणार नाहीत आणि ते रेकॉर्डवरून हटवले जातील. यावर राहुल गांधींनी अत्यंत हसतमुख आणि कणखरपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, अध्यक्ष महोदय, ठीक आहे, मी इडियट किंवा मूर्ख या शब्दांऐवजी दुसरा शब्द वापरेन. अध्यक्षांनी त्यांना बजावलं की तुम्हाला अशी तरतूद करण्याची गरज नाही. मी आधीच निर्णय दिलाय. पण राहुल गांधींचा मेसेज संपूर्ण देशापर्यंत पोहोचला होता. तुम्ही माझे शब्द कागदावरून पुसू शकता, पण देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला आक्रोश तुम्ही कसा पुसणार? राहुल गांधी पुढे म्हणाले, आज देशात अशी परिस्थिती आहे की एका परीक्षेचा खर्च हा सरकारच्या शिक्षण बजेटपेक्षाही जास्त होतोय. विद्यार्थी 8 ते 10 तास अभ्यास करतात, पण त्यांच्या नशिबी फक्त फसवणूक येते. पण मित्रांनो, राहुल गांधींचा खरा प्रहार अजून बाकी होता आणि त्यानंतर राहुल गांधींनी थेट देशाच्या गृहमंत्र्यांचे नाव घेऊन असा आरोप केला ज्याने संसदेचे दरवाजे हादरले. संसदेत जेव्हा राहुल गांधींनी आपली लय पकडली, तसा त्यांनी आपला मोर्चा थेट सरकारच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे वळवला. राहुल गांधींनी सभागृहात नजर फिरवली आणि विचारलं, आज संसदेत शिक्षण व्यवस्थेवर, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर चर्चा सुरू आहे, पण देशाचे पंतप्रधान कुठे आहेत? देशाचे गृहमंत्री कुठे आहेत? दोघं कदाचित पार्टी करत असावेत, कारण नेहमी हे असंच करतात. जेव्हा आपण एखादा महत्वाचा विषय असतो ते सभागृहात येऊन बसण्याची हिंमत का दाखवत नाहीत. ते पुढे म्हणाले, गृहमंत्री घाबरल्यामुळे सभागृहात येण्याचं टाळत आहेत आणि मग राहुल गांधींनी तो बॉम्ब फोडला ज्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती. राहुल गांधी म्हणाले की देशातील आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार आणि पॅलेट गन चालवण्याचे आदेश थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच दिले होते. सुरक्षा दलांचा वापर हा केवळ गृहमंत्र्यांच्या आदेशानेच होतो, दुसऱ्या कोणाच्याही नाही. तुम्ही विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडता आणि इथे संसदेत येऊन उत्तर देण्याची हिंमत दाखवत नाही. अमित शहा यांचं नाव घेता सत्ताधारी बाकांवर जणू आग लागली. सत्ताधारी खासदार आपल्या जागांवरून उठून ओरडू लागले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू लालबुंद होऊन उभे राहिली. किरेन रिजिजू अत्यंत रागात म्हणाले, राहुल गांधी अत्यंत चुकीचे आणि बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. गोळीबाराचे आदेश कोणी दिले? राहुल गांधींनी कोणत्या आधारावर हे विधान केलं? याचा सरकारी आदेश किंवा ऑर्डर नंबर सभागृहात सादर करावा. नाहीतर त्यांनी संपूर्ण सभागृहाची आणि गृहमंत्र्यांची बिनशर्त माफी मागावी. रिजिजू पुढे इतके भडकले की ते म्हणाले, उद्या उठून कोणताही सदस्य कोणावरही असा आरोप करेल का, जसे की राहुल गांधींनी कोणाचा तरी मर्डर केलाय, असं आम्ही इथे बोलू शकतो का? त्यांना या विधानाचा पुरावा द्यावाच लागेल. पण राहुल गांधी मागे हटले नाहीत. विरोधी पक्षाचे खासदार राहुल गांधींच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. ते उभे राहून घोषणा देऊ लागले, गृहमंत्री उत्तर द्या, उत्तर द्या. दुसरीकडे सत्ताधारी माफी मागाच्या घोषणा देत होते. गोंधळ इतका विकोपाला गेला की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कामकाज थेट दुपारी 2:30 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पण मित्रांनो, या महासंग्रामात विरोधी पक्षाचे इतर मोठे नेते काय करत होते? जेव्हा सत्ताधारी पक्ष राहुल गांधींवर तुटून पडत होता आणि त्यांच्या माफीची मागणी करत होता, तेव्हा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव राहुल गांधींची ढाल बनून उभे राहिले. अखिलेश यादव यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावत म्हटलं, जर विरोधी पक्षनेत्यांनी इतका गंभीर आरोप केला असेल तर पोलिसांनी कोणत्या आदेशावरून विद्यार्थ्यांशी असे हिंसक वर्तन केले, हे स्पष्ट करणे सरकारची जबाबदारी आहे. सरकार उत्तर देण्याऐवजी पळ का काढतंय? अखिलेश यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षाची ताकद दुप्पट झाली आणि याच दरम्यान राहुल गांधींनी भाजपच्या खासदारांना एक असा टोला लगावला जो थेट त्यांच्या मनाला भिडणारा होता. राहुल गांधी म्हणाले, देशाचे भविष्य आज रस्त्यावर उतरायला मजबूर झाले आहे. या आंदोलनात तरुणांचा कोणताही राग किंवा द्वेष नव्हता, तर ती त्यांची खरी वेदना होती. भाजपमधील माझ्या मित्रांनी आज घरी जाऊन स्वतःच्या मुलांना विचारावं, त्यांची स्वतःची मुलेही या आंदोलनात सहमत असतील. विचार करा, काय जबरदस्त युक्तिवाद होता हा. राहुल गांधींनी भाजप खासदारांच्याच घरातल्या तरुण पिढीचा दाखला देऊन सरकारला आरसा दाखवला होता. चला आता या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका मुख्य मुद्द्याचं विश्लेषण करूया, जो राहुल गांधींनी संसदेत मांडला. राहुल गांधी म्हणाले, आज आपल्या देशाचे चाललंय त्याला परीक्षा पद्धती म्हणताच येणार नाही. ही परीक्षा पद्धत नसून ही एक प्रकारची खंडणी, वसुली म्हणजे एक्स्टॉर्शनची पद्धत बनली आहे. 30 ते 40 लाख रुपयांना प्रश्नपत्रिका लीक होत आहेत. हे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात जात आहेत? राहुल गांधींनी उघडपणे आरोप केला की परीक्षा घेण्याचं काम खासगी कंपन्यांच्या हातात देण्यात आलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे RSSचे शिक्षण व्यवस्थेवर ताबा RSSने मिळवलाय. धर्मेंद्र प्रधान हे तर केवळ नावापुरता शिक्षण मंत्री आहेत, प्रत्यक्षात शिक्षण मंत्रालय RSS चालवतंय.
या विश्लेषणातून राहुल गांधींनी हे सिद्ध केलं की ही केवळ एका पेपरची गळती नाहीये, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे झालेले खासगीकरण आहे, व्यापारीकरण आहे. जेव्हा एखादा नेता स्वतःच्या राजकीय फायद्याचा विचार न करता थेट व्यवस्थेच्या मास्टर माइंडवर वार करतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने देशातील तरुणांचा नायक ठरतो. तर मित्रांनो, संसदेतील या संपूर्ण घडामोडींवरून 3 अत्यंत महत्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे राहुल गांधींची निडर प्रतिमा. सत्ताधारी कितीही आक्रमक झाले, त्यांनी माफीची मागणी केली किंवा कामकाज रोखलं, तरी राहुल गांधींनी आपले विधान मागे घेतलं नाही. त्यांनी दाखवून दिलं की ते दबावाला बळी पडणारे नेते नाहीत. सरकारचा बचावात्मक, दुसरं म्हणजे सरकारचा बचावात्मक पवित्रा. जेव्हा जेव्हा पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा प्रश्न झाला, तेव्हा सरकार पुराव्यांची आणि तांत्रिक गोष्टींची मागणी करून मुख्य मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करताना दिसला. आणि तिसरा मुद्दा, विद्यार्थ्यांचा विजय. राहुल गांधींमुळे का होईना, पण आज देशाच्या सर्वोच्च सभागृहात 30 लाख रुपयांच्या पेपर फुटीवर आणि विद्यार्थ्यांच्या कष्टावर चर्चा झाली सविस्तर. मित्रांनो, आज देशातील लाखो तरुण डिप्रेशन मध्ये आहेत. रात्रंदिवस एका खोलीत बसून उपाशीपोटी अभ्यास करून जेव्हा मुलगा परीक्षेला जातो आणि त्याला कळतं की पेपर आधीच 30 लाखांना विकला गेलाय, तेव्हा त्या तरुणाच्या मनावर काय बितत असेल. जेव्हा ते तरुण रस्त्यावर उतरून न्याय मागतात, तेव्हा त्यांच्यावर लाठ्या आणि गोळ्या चालवल्या जातात. राहुल गांधींनी संसदेत जो टायगर सारखा हल्लाबोल केला, तो केवळ एका पक्षाचा प्रचार नव्हता, तर तो या देशातील प्रत्येक हताश विद्यार्थ्याचा बुलंद आवाज होता. त्यांनी संसदेत उभे राहून हे सिद्ध केलं की सत्ताधाऱ्यांकडे कितीही बहुमत असलं तरी सत्याचा आवाज दाबणं अशक्य आहे. आता शेवटी प्रश्न उरतो तो आपल्या सर्वांचा, काय सरकार खरोखरच या पेपर माफियांचा खात्मा करेल का, की प्रामाणिक विद्यार्थ्यांना आपल्या हक्कांसाठी असंच रस्त्यावर उतरावं लागेल? मित्रांनो, राहुल गांधींनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप आणि संसदेत मांडलेली विद्यार्थ्यांची बाजू याबद्दल तुमचं काय मत आहे? राहुल गांधींनी विचारलेले प्रश्न योग्य होते का? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला नक्की आवडेल. हा व्हिडिओ केवळ एका राजकारणाचा भाग नसून देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला, विद्यार्थ्यांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर अशाच रोखठोक, निष्पक्ष आणि सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या धडाकेबाज व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, प्रश्न विचारत राहा आणि सत्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.